विदर्भात जलपर्यटनास मोठा वाव, प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे, पाहणी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केली अपेक्षा। वैनगंगा नदीवरील जलपर्यटन प्रकल्प हा राज्यातील एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। त्यामुळे विदर्भातील जलपर्यटनाला मोठा वाव मिळणार असून अनेक संधीही येणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दरम्यान व्यक्त केली। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधीक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते। पक्षासाठी काम करत राहणार, नरेंद्र भोंडेकर भाषण दरम्यान व्यक्त केले विचार। एकदा बाहेरच्यांना सांभाळणे सोपं, मात्र घरच्यांना सांभाळणे कठीण असते। आपल्यावर पक्षाने दिलेल्या जबाबदारीनंतर पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करूनच नियुक्त्या केल्या, मात्र त्यावरून आपल्यावर पक्षातूनच टीका, पेपरबाजी झाली। अशी चर्चा चुकीची असल्याबद्दल आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या। रेल्वे मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या जाहीर सभेमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकादरम्यान जिल्ह्यात झालेल्या विकास कामांसोबतच पक्ष संघटन कसे मजबूत केले याची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली। आपण पक्ष नेतृत्वाच्या पाठीशी पहिल्या दिवसापासूनच राहिलो, असेही मत भोंडेकर यांनी व्यक्त केले। मेळाव्यात भरगच्च उपस्थिती। या मेळाव्याला जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती। पावसाचे दिवस असूनही सभामंडपात दाटी दिसत होती। व्यासपीठावर विदर्भातील पदाधिकारी, जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती। कार्यक्रमाअखेर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथून अनेकांचे पक्षप्रवेश झाले आहेत। उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार सहस्रामजी कोरटे, नागपूर शहरात लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोहरजी चंद्रिकापुरे, माजी आमदार डॉक्टर अश्विनी भोंडेकर, पूर्व सहसमन्वयक बंडू तागडे, पूर्व सहसमन्वयक आशिषजी देसाई, वर्धा लोकसभेचे संपर्क प्रमुख राज दीक्षित, भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी कुंभलकर, चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख मंगेशजी काशीकर, भंडारा चे जिल्हा प्रमुख अनिलजी गायधने, दुसरे जिल्हा प्रमुख पद्माजी गहाणे आणि वर्धाचे जिल्हा प्रमुख, चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख, गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख, इथे आलेले समस्त पूर्व विदर्भाचे पदाधिकारी, समस्त शिवसैनिक मंचावर बसलेले। आता सगळ्याचं नाव न घेता, कारण साहेबांना परत वापस जायचं आहे, नागपूरला कार्यक्रम असल्यामुळे आदरणीय सर्व मंच आणि उपस्थित असलेले सर्व भंडारा जिल्ह्याचे आणि पूर्व विदर्भाचे समस्त पदाधिकारी आणि शिवसैनिक, या ठिकाणी भंडारा विधानसभेची निवडणूक 2024 मध्ये झाली आणि 2024 मध्ये निवडणुकीमध्ये ठरलं होतं की प्रत्येक विधानसभा निवडून दिल्यानंतर प्रत्येक विधानसभामध्ये जाणार आणि प्रत्येक विधानसभामध्ये साहेब जात आहेत। भंडाऱ्यामध्ये सुद्धा 2-3दा थोडंसं मिस झालं, परंतु शेवटी पहिले 25 तारीख आणि 28 तारीख असे आज शेवटी आभार यात्रामध्ये साहेब आपल्याकडे आलेत। या ठिकाणी निवडणूकमध्ये आपण 24 मध्ये भरघोस मताने मला निवडून दिलं। इतकंच नाही, 9 मध्ये 19 मध्ये अपक्ष निवडून दिलं आणि 24 मध्ये पुन्हा धनुष्यबाण ह्या चिन्हावरती निवडून दिलं। काही कारणास्तव 14ची निवडणूक आपण पराभूत झालो, परंतु एक निवडणूक बघितली तर सोडली तर ती 9 पासून कंटिन्यू 3 निवडणूक आपण माझ्या पाठीशी राहिलेत आणि त्याच्यामुळेच मी सदैव आपल्यासाठी
मनीषाताईचं पण स्वागत आहे. मनीषाताई, सतत आपण काम करत असतो आणि मी या ठिकाणी साहेबांना विनंती करेन की निवडणूकमध्ये ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी मला विधानसभामध्ये आपल्या आशीर्वादाने मोठ्या संख्येत निवडून दिलं, आता माझी सुद्धा जबाबदारी आहे की येणाऱ्या नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुकामध्ये ताकदीनं आपल्याला सर्वांना मिळून शिवसेनेचा भगवा आपल्याला रोवायचा आहे. खरं तर निवडणूक कधीच संपत नाही, कारण एक निवडणूक झाली की दुसरी निवडणूक सुरू होते आणि आपला शिवसैनिक हा रस्त्यावर धावणारा, लोकांच्या सतत सेवेमध्ये राहणारा आणि आमचा सुद्धा प्रयत्न आहे. साहेब, जेव्हा 2009ची निवडणूक मी जिंकलो तेव्हा एकच गाडी आमच्यासोबत फिरत होती आणि लोक आम्हाला हसायचे की ही शिवसेना काय, ही रस्त्यावरची शिवसेना, याच्याकडे काहीच नाही आहे असे हसायचे. आज तेच फाटके शिवसैनिक आमच्या ताफ्यात जेव्हा 10-15 गाडी घेऊन फिरतात तेव्हा आता लोक म्हणतात की आता शिवसेना कमी नाही राहिली आहे, तो भंडारा जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. आता चांगले चांगले पक्ष सुद्धा आपल्याला आता कमी पाहत नाही. आता सगळेच पक्ष लोकांना वाटते की शिवसेनेची मदत कशी घ्यायची. आम्ही गावात तळागाळातला कार्यकर्ता मजबूत केला साहेब, आणि तळागाळातला कार्यकर्ता त्याला सक्षम केला. जो पूर्वी फक्त जय भवानी जय शिवाजी पर्यंत सीमित होता, आता त्याला आर्थिक सक्षम सुद्धा आम्ही केलं. आम्ही सांगितलं की नक्कीच पक्षाचं तर काम करायचंच आहे, पण पक्षाच्या सोबत सोबत आपल्या परिवारात सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि साहेब, तो आम्ही आपल्याकडून शिकला. आम्ही 15 वर्षापासून आपल्याला बघतो, आपण सगळ्यांना विचारत असता, आमदार असतील, कार्यकर्ता असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळ्यांना विचारत असतात तुझी आर्थिक परिस्थिती बरोबर आहे की नाही. आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातच नाही तर इतिहासामध्ये पूर्ण देशामध्ये जर पाहिलं तर जिल्हा प्रमुखाला कधी कोणत्याच मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी निधी दिली नसेल, ते आपण दिली ना. हेच एक उदाहरण आहे की महिला असतील किंवा पुरुष असतील, सगळ्या जिल्हा प्रमुखांना मजबूत करण्याचं काम आपण केला. तोच प्रयत्न आम्ही तळागाळापर्यंत, शाखा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सगळ्यांना आम्ही मजबूत करण्याचं काम करतो साहेब. एवढंच नाही तर विरोधकांचा जर आपण विचार केला तर विरोधक आता आपल्यावरती सगळं हळूहळू एकत्र होत आहेत. मी या ठिकाणी विनंती करेन की विरोधकांचं काम आहे, जसा पक्ष आपला मोठा होत चाललाय तो विरोधक आपल्यावरती विरोध करतीलच, कारण प्रत्येक एक पक्ष मोठा होतो तो दुसरा कोणता ना कोणता पक्ष कमी होत असतो. तो विरोधक नक्कीच आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. परंतु साहेब, बाहेरच्या विरोधकांना आपल्याला सांभाळणं सोपं आहे, पण आपल्या पक्षातला जर काही विरोधक असतील तर त्यांना सांभाळणं थोडं कठीण होते. म्हणून आपणाला विनंती आहे की आपण मला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. मी आपणास विनंती करतो की जोपर्यंत आपण माझ्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे तोपर्यंत पक्षाला न्याय देण्याचं काम मी 100% प्रयत्न करीन. ज्या दिवशी मी न्याय देण्याचा सक्षम राहणार नाही त्या दिवशी मी स्वतः वाटल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि फक्त कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून मी काम करेल. आपण खरं तर बरेच लोक प्रश्न करत असतात मला की तुम्ही मंत्री कधी होणार. साहेबांनी तर आश्वासन दिलंय. मी त्यांना म्हणतो, साहेबांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मला करतील, मला काही घाई नाही आहे. साहेबांनी मला पूर्व विदर्भाचा नेता म्हणून पद दिलं आहे, हे पण काही कमी पद नाही आहे, एवढा मोठा पद दिलं आहे. परंतु आपण मला मंत्री दिलं नाही, पण संघटनेमध्ये मी जबाबदारी दिली, मी संघटनेचं काम करत आहे. परंतु काही अडीअडचणी येतात की आमच्या कार्यकर्त्यांना, आता आपण सगळ्यांच्या बोलण्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख आणि लोकसभा संघटक आपल्याला चर्चा करून आम्ही सगळे पद डिक्लेअर केलेत. परंतु आता काही लोक त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. एक मेसेज असा, जे काही बोलायचं असेल आपल्या समोर आम्हाला बोलायला पाहिजे, हरकत नाही, आम्ही त्याचा शहानिशा करू, जो आपण आदेश द्याल ते सुद्धा पाळू. परंतु पेपरबाजी जे होत आहे साहेब, ते पक्षामध्ये फुटीचं वातावरण दिसतो. आणि नवीन लोक येताना एवढंच म्हणतात तुमच्यामध्येच हा वातावरण आहे, पेपरमध्ये येते की सगळे पद रद्द झालेत. साहेब, आपण दिलेल्या आदेशानुसार पद आपण डिक्लेअर केलेत आणि आता सगळ्यांनी जोराने ताकदीनं इथे सगळे लोक आलेले आहेत
आणि हे पेपरमध्ये असं मी श्रीकांतजींशी पण बोललो. श्रीकांतजी बोललेत, अरे कुठं पद रद्द झालेत, आपण समिती नेमली आहे, समिती तपासेल, जो येईल तो होईल. आणि त्यांनी मग साहेब पूर्ण अभ्यास केला, सगळी माहिती काढली. कोणी पेपर ते असं घडवून आणून राहिले ना, पक्षामध्ये कोण मतभेद टाकून आले. श्रीकांतजीने मला सांगितलं, नरेंद्र तू शांत बस, मी योग्य वेळी तो निर्णय घेईल, असं श्रीकांतजीने बी सांगितलेलं आहे साहेब. म्हणून आम्ही शांत आहोत. कारण आमच्यावरती टीका टिप्पणी केलं चालेल, पण पक्षावरती टीका टिप्पणी ना, पक्षाच्या नेत्यावरती टीका टिप्पणी करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही साहेब. आम्ही प्रामाणिक आपले कार्यकर्ता म्हणून काम करतो साहेब. माझ्याकडे आता आमदारकी आहे, मला पण वाटतं मी मंत्री बनायला पाहिजे, पण मी मंत्री नाही बनल्यामुळे मी काही नाराजी नाही झालो. मी माझ्या संघटनेमध्ये वेळ देतो, संघटनेमध्ये काम करतो, पक्ष काम देईल. ज्या दिवशी साहेबांना वाटेल त्या दिवशी मी सरकारी बी काम करेल. परंतु मला जर समजा मंत्रीपद बी नाही, संघटनेमध्ये बी नाही, तर मी काय घरी बसणार आहे साहेब? मी घरी बसणार नाही. जे माझ्या अंगावर येतील मी त्यांना सिंगावर घेईल. मी शिवसैनिक आहे साहेब, मी तुमचा शिवसैनिक आहे. माझी क्षमता जेवपर्यंत शांत राहायची आहे तोपर्यंत राहील, नाही तर मग माझं जर रूप समजा झालं, कारण मी बघतो आपल्याला, आपण बी ऐकता जे मग भडकता तर मग सगळे थंडे होऊन जातात. आणि आपलं उदाहरण बघितलेलं आहे, तर आम्ही बी आपल्याच पावलावर पाऊल चालून आहोत साहेब. म्हणून मी आपणास विनंती करतो, आम्ही आता प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करतो. स्वराज्य संस्थेचे असतील, सहकार विभागाचे असतील, सगळे निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करतो साहेब. आणि इतकंच नाही तर आपण सरकारचे जे काम करायचे आहेत, सरकारमधून वेगवेगळा निधी सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करतो साहेब. आपण मागच्या वर्षी 1.5-2 वर्ष म्हणजे जेव्हापासून आपली सरकार आली साहेब, जेव्हा सरकारमध्ये आपल्याला सरकार बदलवायची होती, आपल्याला एक परिवर्तन करायचं होता, त्यावेळेस मला आठवते, मला तिकडून खूप फोर्स होता. आम्ही 3 जण निघालो होतो, आशिष, मी आणि पाटील, चंद्रकांत पाटील. आम्ही निघालो होतो. मग आम्ही वापस गेलो आणि वापस गेल्यानंतर आपला 3:30 वाजता फोन आला. आणि 3:30 वाजता फोन आला तर मी 6 वाजता पहिले निघालो ना, अनिल गायधनीला म्हटलं तू आता राजीनामा देऊन टाक आपल्या जिल्हा प्रमुखांना. मी चाललो साहेबाकडे. 6 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता साहेब सुरतला मी पोहोचलो होतो. आणि तेव्हापासून ही बदल, इथं पूर्ण शिवसैनिक आम्ही एक आहोत साहेब. आम्ही आपसामध्ये कधीच मतभेद करत नाही. आम्हाला लहान मोठाचा काही विषय नसते. कार्यक्रम होता तर मी 7 वाजेपासून इथे येऊन बसलो साहेब. मी आल्या 10-10:30ला गेलो घरी, आंघोळ करून मग आलो. पण 7 वाजेपासून सगळे पदाधिकारी आम्ही नियोजन करत होतो. आपण जेव्हा सरकार बनली, सरकारपासून माझ्याकडे पण आपण पण तेवढंच प्रेम दिलं. एक नाही तर ह्या ठिकाणी आता ही 4थी सभा आहे साहेब आपली. ह्या ठिकाणी जर 2.5 वर्षामध्ये जर पाहिलं तर ही 4थी सभा आहे. मागे पवनीमध्ये इलेक्शनमध्ये एक म्हणजे 5 सभा आपण दिले. सर याच्यापेक्षा आम्हाला काय मोठं पाहिजे साहेब? आपण इतकं मोठं भरभरून दिलं. आताच आपण येण्याच्या पूर्वी आपण जल पर्यटन आणि खाम तलाव परिषद प्रभू श्री रामाची मूर्ती 51 फुटाची त्याचे दर्शन घेऊन आलो साहेब. आपण भंडारामध्ये आपण जे प्रकल्प पाहिले त्याच्यातले आपण उद्घाटन जे केलेले आहे त्याच्या आपण 1 ऑक्टोबर म्हणजे 3 महिन्यानंतर आपण काही लोकार्पण आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये जलपर्यटनचा पहिला टप्पा जिथं आपण 102 कोटीचा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे साहेब. म्हणजे महाराष्ट्रातले 2 प्रमुख प्रकल्प, एक कोयना आणि एक गोसेखुर्द, त्यामधला 102 कोटीचा पहिला प्रकल्प आपल्याला भंडारामध्ये 1 ऑक्टोबरला सुरू करायचा आहे. दुसरा खाम तलावच्या मूर्ती आहे, प्रभू श्री रामाची मूर्ती आहे, त्याची जवळपास 40 कोटी रुपये आपण खर्च करून आता तिथं अंतिम टप्प्यात आहे. कारण काही कामं आपले वाढवलेत. मुलांसाठी गेम झोन वगैरे आपण तिथे टाकलेले आहेत, रेस्टॉरंट केलेले आहेत, फूड कॉर्नर केलेले आहेत. त्याच्यामुळे काही काम वाढलेत. तर त्याच्यामुळे ते आपण 3 महिन्यानंतर 1 ऑक्टोबर म्हणजे 1 ऑक्टोबर साहेब दिवस यासाठी ठरवलं की दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 तारखेचा दसरा आहे साहेब आणि 1 तारखेचा नवमी येते म्हणून तो दिवस आम्ही ठरवलाय. आणि नवमी इतका चांगला दिवस आहे प्रभू श्रीरामासाठी म्हणून तो आम्ही नवमी ठरवला आहे. तो एक झाला साहेब. महिला रुग्णालयात 92 कोटी रुपये खर्च करून आता कंप्लीट झालेला आहे. त्याचं सुद्धा आपल्याला लोकार्पण करायचं आहे. प्रकाश आंबेडकरशी माझं बोलणं झालेलं आहे आरोग्यमंत्र्याशी, ते सुद्धा येण्यासाठी तयार आहेत आणि 1 ऑक्टोबरला ते सुरू करायचं आहे. वैनगंगा नदीवरती आपण एक चौपाटी सारखा 20 कोटी रुपये खर्च करून तो आपण अंतिम टप्प्यात आहे. तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. कारदाजवळ वैनगंगा पुलावरती जे मशान घाट आहे तिथे काशीच्या घाट सारखा
काशीच्या धर्तीवरती मगाशी आपल्याला दाखवलं रामायण महाभारतची थीम देऊन तिथं तो करतोय आणि चौपाटी, त्याच्यानंतर हुतात्मा स्मारकचे बालोद्यान आणि भूमिगत गटार जे आहे साहेब आपण जे दिलेलं आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा, पहिला टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे, इलेक्ट्रिफिकेशनचं कामचा अंतिम टप्प्यात सुरू आहे. येणार हे 7 कामं येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 1 ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण करायचे. मी मुद्दाम यासाठी सांगतो की शिंदे साहेब नुसतं भाषण करत नाही तर निधी पण देतात. ते म्हणतात ना भाषण से पेट नाही भरता साहब राशन लगता है. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा काही ना काही ते देऊन गेलेले आहेत. काही काम जे मंजूर झाले आहेत ते सुरू होणार आहेत. मग तो दाबा उपसा सिंचन म्हणजे सांगवारी उपसा सिंचन तो अंतिम टप्प्यात आहे. राज्यपालची मंजुरी झालेली आहे, त्याच्या मंजुरी होणार आहे. धारगाव उपसा सिंचनची जवळपास 400 कोटीची त्याची टप्पा पहिली मंजुरी सीएम साहेब असताना शिंदे साहेब असताना तिची मंजुरी दिलेली आहे. आता अंतिम टप्प्याच्या तयारीमध्ये आहे. तिर्री उपसा सिंचन जे आपण याच्यामध्ये प्रस्तावित आहे आणि ती पण याच्यामध्ये सुप्रमामध्ये घेतलेली आहे साहेब, ती पण आपल्याला सुरू करायचं आहे. रावणवाडीच्या पर्यटनचा डीपीआर मंजूर झालेला आहे 20 कोटीचा, तो पण आपल्याला काम करायचा आहे. साहेब पवनी हा इतिहासकालीन आहे. आपण मागच्या वेळेस आले होते आणि सगळ्यांनी तो आपल्याला निवेदन सुद्धा दिलं होतं आणि त्यामध्ये 372 मंदिरचा हा विदर्भाची काशी म्हणून ओळखला जाणारा पवनी तालुका आहे साहेब. याचा डीपीआर आता आपल्याला जवळपास 300 कोटीचा बनलेला आहे. आपण 2दा मीटिंग सुद्धा घेतलेली आहे आणि सभेमध्ये सुद्धा आपण बोलले होते की ही विदर्भाची काशीचा वैभव जो गेलेला आहे तो आपल्याला वापस आणण्यासाठी तो डीपीआर आपण बनलेला आहे, त्याचा आपण मंजुरी देणार आहे. त्याचे आपण 2-3 मीटिंग पण झालेले आहेत आणि त्याचे जे सगळे प्रोसेस आहे ते सगळी प्रोसेस झालेली आहे. ते लवकरच आपल्याला सुरू करता येईल. त्याच्यानंतर आपण नगरोद्धार मधून 5 तलाव मंजूर केले, जसं खाम तलाव आहे, मिस्किन टँकचा संभाजी बालोद्यान आहे, सागर तलाव आहे, पवनीचे उमरेड म्हणजे बालसमुद्र आहे आणि असे 5 तलाव आहेत साहेब. त्याच्यानंतर नाट्यगृह जो भंडारा जिल्ह्यात नव्हता असे 32 कोटीचा नाट्यगृह मंजूर झालेला आहे. त्याचं काम पण प्रगतीपथावर आहे. उपजिल्हा रुग्णालय पवनी आपला संत जगनाडे उपजिल्हा रुग्णालय पवनी याचा सुद्धा आपण स्लॅब झालेला आहे, अंतिम टप्प्यात आहे, तो सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. आणि कुराडा तलाव जो 5 तलावमध्ये कुराडा तलावमध्ये आहे साहेब, त्याच्यामध्ये आपण जवळपास 30 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. पण तिथे सगळ्या लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी विदर्भाच्या काशीमध्ये इतकं सुंदर मोठं मंदिर आहे, 30 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला जवळपास संत जगनाडेचा स्मारक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. मी तिथे बोललो आहे साहेब आपल्या वतीने की संत जगनाडेचा स्मारक पण होईल आणि 51 फूटची मूर्ती सुद्धा तिथे सुद्धा संत जगनाडेची होईल. सगळ्या लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात जो समाज आहे संताजीचा समाज, तो संताजीचा समाज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून देशातूनच महाराष्ट्रातून देशातून पवनीमध्ये येतील असा वैभव आपल्याला तिथं तयार करायचा आहे साहेब. आपण भंडाराचा जो रस्त्याच्या आपण भूमिगत गटार जे आहेत त्या सगळ्या भूमिगत गटारसाठी रस्ते खूप फुटले आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा 175 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचं टेंडर सुद्धा झालं आहे. म्हणजे आम्ही सगळं तयारी करून ठेवलेली आहे. मुख्यतः 2 प्रकार आता आपल्याला भविष्यामध्ये 2 महत्वाचे आहेत साहेब. जल पर्यटनचा दुसरा टप्पा आणि पवनीच्या तीर्थक्षेत्राचा जो 300 कोटीचा डीपीआर, हे 2 प्रकल्प आता भविष्यामधले आपण आमचे मंजूर करून द्यायचे आहे. बाकी आपण काही नाही दिलं तरी चालेल, खूप काही दिलं आहे आणि आपण असाच आपला प्रेम ठेवा आणि असाच प्रेम आपण आमच्या भंडारा जिल्ह्यामधच्या वतीने आपण ठेवा. आणि मी आपल्या सगळ्या पूर्व विदर्भाच्या वतीने आपल्याला साक्ष सांगतो की मी आपल्याला आज आपण पक्ष 4 नंबरवरती आहोत साहेब. कारण विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर 21 आमदार भाजपचे आहेत, 6 आमदार काँग्रेसचे आहेत, 3 आमदार राष्ट्रवादीचे आणि 2 आमदार शिवसेनेचे आहेत. माझा प्रयत्न आहे की नंबर 1 वरती नाही जाऊ शकत तर कमीत कमी नंबर 2 वरती आपण गेला पाहिजे. असा पक्ष आपल्याला शिवसेना बनवायचा आहे. त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज पडली तरी आपण करूया. आपला पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. आणि इथे उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना माझी विनंती आहे, साहेबांच्या साक्षी सांगतो की माझी विनंती आहे, दिलेला शब्द आपल्याला नंबर 2चा तरी पक्ष, नंबर 1चा प्रयत्न करू पण नंबर 2चा पक्ष बनवण्यासाठी आपण सगळं सहकार्य कराल
हीच अपेक्षा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एकदा